सोमवारी शेअर बाजारात 1000 पॉईंटची तेजी येणार का? कारण गेल्या काही तासात अशी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिका-इराण युद्धाकडे लागले आहे. अमेरिका म्हणते शांतता करार जवळ आला आहे. इराणकडून पहिल्यांदा सकारात्मक संकेत मिळत आहेत आणि पाकिस्तानने तर कराराचा मसुदा तयार झाल्याचा दावा केला आहे. जर हे खरं ठरलं तर कच्च्या तेलाच्या किमती कोसळू शकतात आणि त्याचा थेट फायदा भारतीय शेअर बाजाराला होऊ शकतो. म्हणूनच पुढील 24 तास बाजारासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. नेमकं काय घडतंय, कराराची शक्यता किती आहे आणि सोमवारी निफ्टी व सेन्सेक्सवर याचा काय परिणाम होऊ शकतो? चला संपूर्ण अपडेट सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सोमवारी शेअर बाजारात मोठा स्फोटक तेजीचा दिवस पाहायला मिळणार आहे का? कारण गेल्या काही तासात अशी एक बातमी समोर आली आहे, ज्यामुळे जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही उत्साहाचं वातावरण तयार झालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्या गेल्या 100 दिवसाहून अधिक काही काल सुरू असलेल्या संघर्षाबाबत आता सकारात्मक घडामोडी समोर येत आहेत. सर्वात आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिले की युद्ध संपवण्यासाठी दोन्ही बाजूमध्ये चर्चा पुढे सरकत आहे. फक्त अमेरिका नव्हे तर इराणकडून पहिल्यांदा सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आरागची यांनी म्हटले आहे की शांतता करार पूर्वीपेक्षा अधिक जवळ आला आहे आणि याच दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार झाला असून पुढील टप्प्यावर काम सुरू आहे. मित्रांनो, जर हा करार प्रत्यक्षात झाला तर त्याचा सर्वात मोठा फायदा कुठे होईल? उत्तर आहे क्रूड ऑइल. गेल्या काही महिन्यात युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली होती. तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतासारख्या आयात देशावर अतिरिक्त आर्थिक दबाव निर्माण झाला. पण जर युद्ध थांबलं आणि हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत झाली तर तेलाच्या किमतीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळू शकते आणि तेल स्वस्त झालं तर त्याचा थेट फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला होईल. महागाई कमी होऊ शकते, कंपन्यांचा खर्च कमी होऊ शकतो आणि यामुळे शेअर बाजारात नवीन तेजीची लाट निर्माण होऊ शकते. शुक्रवारी आपण पाहिलं की बाजारात जबरदस्त खरेदी झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी जोरदार वाढ नोंदवली. म्हणजे निफ्टी 50 450 पॉईंटने म्हणजे जवळपास 2% वर गेला आणि सेन्सेक्स पाहिला तर जवळपास 1700 पॉईंटने म्हणजे 2.5% वर हिरव्या रंगात क्लोज झाला. यामागे युद्ध संपण्याच्या शक्यतेचा मोठा वाटा असल्याचा अनेक विश्लेषक मानत आहे. आता सर्वांचं लक्ष पुढील 24 ते 48 तासावर आहे. कारण जर अधिकृत कराराची घोषणा झाली तर जागतिक बाजारामध्ये सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळू शकते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. अजूनही कोणताही अंतिम करार अधिकृतपणे स्वाक्षरी झालेला नाही. काही मुद्द्यावर अमेरिका आणि इराण यांच्या मतभेद कायम असल्याचं बातम्याही समोर येत आहेत. म्हणूनच गुंतवणूकदारांनी फक्त अफवावर निर्णय घेऊ नये. अधिकृत घोषणांची वाट पाहणं अधिक योग्य ठरेल. पण एक गोष्ट नक्की आहे, सध्या बाजाराला सर्वात जास्त दिलासा देणारी बातमी कोणती असेल तर ती म्हणजे अमेरिका इराण संघर्षाचा शेवट. आता पाहायचं इतकं की पुढील काही तासात नेमकं काय घडतंय. तुमच्या मते जर हा शांतता करार झाला तर सोमवारी निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बाजार तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.